Morning student. Lastly we have see the definition of acid, how to calculate the pH of acid, and the strong acid and weak acid. This concept is already we have seen. Now the next point, pH of the base. How to calculate the pH of the base, what is the definition of pH of the base, and the different things. थोडासा साऊंडचा डिस्टर्बन्स होत आहे, सॉरी फॉर दॅट वन. तर पी एच बेसचा कॅल्क्युलेट करायचा आहे तर पहिल्यांदा आपण त्याची डेफिनेशन पाहू. डेफिनेशन ऑफ पी एच ऑफ बेस इज इट इज नेगेटिव्ह लॉगरिथमिक to the base 10 OH minus ion concentration. OH minus ion concentration in moles per TM cube or moles per liter. So that is a definition of pH of the base. So according to the definition, या definition वरनं एक फॉर्म्युला तयार होतो विद्यार्थी मित्रांनो. फॉर्म्युला असा तयार होतो, pH या ठिकाणी येईल का? नाही. मग बेसचा काय काढावा लागतो? POH. सो देअरफॉर POH इज इक्वल्स टू निगेटिव्ह log to the base 10 OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. बेसचा काय काढावा लागतो? POH. त्याचा pH आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो, पण बेसिकली डेफिनेशन आहे बेससाठी. बेसचा कॅल्क्युलेट, कारण बेसमध्ये काय असतं? बेस कंटेनिंग OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आपल्याला त्याचा pH कॅल्क्युलेट करता येतो. बेसचा pH कॅल्क्युलेट करता येत नाही अशातला प्रश्न नाही, पण ज्याच्यामध्ये OH मायनस आयन आहेत त्याचं आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागतं? POH. आणि बेसमध्ये OH मायनस आयन असल्यामुळं आपल्याला बेससाठी पहिल्यांदा POH कॅल्क्युलेट करावा लागतो, आणि POH कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण त्याचा pH कॅल्क्युलेट करू शकतो. मग आणखीन एक कन्सेप्ट pH पुढे येतो. आणखीन एक कन्सेप्ट आहे छोटासा. सो कन्सेप्ट क्लिअर झाला बघा. pH आपण बेसचा pH कॅल्क्युलेट करू शकतो, नो डाऊट अबाउट दॅट वन. pH कॅल्क्युलेट करण्याबद्दल कुठलीही अडचण नाही, पण प्रॉब्लेम असा आहे बेसचा आपल्याला, म्हणजे बेसचा pH कॅल्क्युलेट करायचा आहे. जर बेसचा pH कॅल्क्युलेट करायचा असेल तर बेसिकली बेसमध्ये OH मायनस आयन असतो, त्यामुळे बेसचा POH प्रथमतः कॅल्क्युलेट करावा लागतो. सुरुवातीला बेसचा POH कॅल्क्युलेट करावा लागतो, आणि मग POH कॅल्क्युलेट झाल्यानंतर आपण त्याचा pH कॅल्क्युलेट करू शकतो. मग कसं? त्यासाठी एक छोटासा कन्सेप्ट आहे. एक छोटासा कन्सेप्ट म्हणजे असं दिलेलं आहे, pH प्लस POH इज इक्वल्स टू 14. असा एक छोटासा कन्सेप्ट आहे. मग हा आला कुठून? तर त्याच्यासाठी एक प्रूफ आहे. आपल्याकडं असा कन्सेप्ट आहे बघा, KW इज इक्वल्स टू काय आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, याला आपण KW. इवन H3O प्लस असं सुद्धा म्हणतो. H प्लस आयनला नाव वी राईट हिअर, H प्लस आयनला आपण H3O प्लस असंही म्हणतो. सो देर इज अ नो कन्फ्युजन हिअर, नो कन्फ्यूज हिअर. तुम्ही कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही, कारण हा कन्सेप्ट ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. मग आपण काय करू? टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. कसला लॉग? निगेटिव्ह लॉग ऑन बोथ साईड ऑफ टेकिंग निगेटिव्ह log to the base 10 on both sides of
अबाव इक्वेशन, वरती दिलेल्या इक्वेशनच्या दोनही बाजूचा निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 घ्यायचा आहे. मग इकडं केलं आपण मायनस लॉग टू द बेस 10 KW इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, या ठिकाणी येईल प्लस, कारण लॉग घेणार आहोत त्याच्यामुळं प्लस येईल, त्याच्यानंतर मायनस लॉग टू द बेस 10 OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. गॉट इट? चलो ओके. आता जर तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास केला असेल तर निगेटिव्ह लॉगरिथमिक टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आणि निगेटिव्ह लॉगरिथमिक टू द बेस 10, इथंच आपण लिहिलं निगेटिव्ह लॉगरिथमिक टू द बेस 10 OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशनला काय म्हणतो आपण? POH. चलो ओके. मग KWची व्हॅल्यू काय आहे? KWची व्हॅल्यू काय आहे? KWची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. KW इज इक्वल्स टू काय आहे? KW इज इक्वल्स टू 1 इंटू 10⁻⁻14. तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पुटअप केलं तरी काही अडचण नाही. मग काय येईल पहा, इथे लॉग टू द बेस 10 KWची व्हॅल्यू 10⁻⁻14 इज इक्वल्स टू, या ठिकाणी ठेवला PH हा प्लस साईन, या ठिकाणी ठेवला POH. आता लॉग घेतल्यानंतर काय येतं, मायनस जशास तसा मायनस 10⁻14 आणि लॉग टू द बेस 10 आणि 10 हे या ठिकाणी आन्सर येईल इज इक्वल टू PH प्लस POH. त्याचबरोबर मायनस म्हणजे याचा अगोदर सॉल्व करू, हा मायनस ब्रॅकेटमध्ये -14 लॉग ऑफ टू द बेस 10 इज इक्वल टू PH प्लस POH. त्याच्यानंतर -14च आला, मायनस प्लस 14 इज इक्वल्स टू PH प्लस POH. दॅट मीन्स PH प्लस POH इज इक्वल्स टू 14. हे इक्वेशन आपण सॉल्व केलेलं आहे. गॉट इट? कन्सेप्ट क्लिअर झालं का? हा इवन ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी याची व्हॅल्यू पुटअप करू शकता. म्हणजे हे इक्वेशन तुम्ही असंही मांडू शकता, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल्स टू 10⁻⁻14 असंही तुम्ही इक्वेशन मांडू शकता. आणि मग सगळ्यांना निगेटिव्ह लॉगनी मल्टिप्लाय करून तुम्ही हे आन्सर असं सॉल्व होऊ शकतं. ऑल दीज आर द पॉसिबिलिटीज. या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. तर या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर सॉल्व करू शकता. मग जर बेसचा PH कॅल्क्युलेट करायचा असेल, तर हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. कोणता फॉर्म्युला? PH प्लस POH इज इक्वल्स टू 14. हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. चला ठीक आहे. मग कसं कॅल्क्युलेट करता येते त्याचे काही आपण एक्झाम्पल बघू आणि मग आपण नेक्स्ट कन्सेप्टकडे जाऊया. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट, कसं कॅल्क्युलेट केलं जातं याचा PH, यासाठी आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल आहे फर्स्ट, एक्झाम्पल आहे फाइंड द PH ऑफ बेस. फाइंड PH of the 0.1 normal NaOH solution. NaOH solution. तर NaOH म्हणल्यानंतर बेस आला आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. तर कॉन्सन्ट्रेशन कोणाचं दिलेलं आहे पहा. आपण डायरेक्टली याला असं करू शकतो पहा, बघा, मोलॅरिटी इज इक्वल्स टू, काल फॉर्म्युला दिला होता मी तुम्हाला लास्ट लेक्चरला, मोलॅरिटी इज इक्वल्स टू नॉर्मॅलिटी इंटू ॲसिडिटी ऑफ बेस. म्हणजे किती बेसिक आहे हा. मग मोलॅरिटी इज इक्वल्स टू नॉर्मॅलिटी दिलेली आहे,
नॉर्मॅलिटी आहे 0 नॉर्मल इंटू किती बेसिक ॲसिड आहे, सॉरी किती ॲसिडिक बेस आहे, 1 आहे, कारण याच्यातनं एकुलता एक OH मायनस आयन सेपरेट होतो. देअरफॉर इट्स व्हॅल्यू acidity of the base is 1, so molarity is equals to 0.1. म्हणजेच इनडायरेक्टली ते त्या OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन झालं. मग ते कॉन्सन्ट्रेशन कसं झालं त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल पहा. NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे, तो 100% डिसोसिएट होतो इन द फॉर्म्स ऑफ Na प्लस अँड OH मायनस आयन. हे जर आपण कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करत असाल तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण 0.1 मोलार, इथं आला 0, इथं आला 0. याच्यानंतर याचं जेव्हा कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस होतं म्हणजे आफ्टर रिॲक्शन कम्प्लिशन, या ठिकाणी याला जर आपण C कन्सिडर केलं तर याला C कन्सिडर केलं, कॉन्सन्ट्रेशन C कन्सिडर केलं तर हे 0, इथं आला C मायनस C अल्फा, या ठिकाणी C अल्फा आणि याही ठिकाणी C अल्फा, आणि मग आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करू शकतो. कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली आपण हे फॉर्म्युला येतो C इज इक्वल्स टू 0.1 असं येतं, कारण याच्यावरती लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करायचं आहे. लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केल्यानंतर पहा कसं येतं. KB इज इक्वल्स टू काय येईल सांगा. KB इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH. त्याच्यानंतर KB इज इक्वल्स टू Na प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, Na प्लस C अल्फा इंटू C अल्फा डिवायडेड बाय C इंटू C अल्फा, C मायनस C इंटू अल्फा. सो KB इज इक्वल्स टू C अल्फा इंटू C अल्फा डिवायडेड बाय C इंटू C कॉमन काढला पण 1 मायनस अल्फा, हा C कॅन्सल. KB इज इक्वल्स टू C अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. 1 मायनस अल्फा इज 100% डिसोसिएटेड आहे, देअरफॉर दॅट इज 1. सो KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C. ऑल क्लिअर. आणि मग या ठिकाणी सॉरी अल्फा स्क्वेअर इंटू C, नॉट फॉर अल्फा स्क्वेअर इंटू C. सो अल्फा स्क्वेअर इज इक्वल्स टू KB बाय C and alpha is equals to root KB by C. C किती आहे 0. कारण याला आपण काय कन्सिडर केलं मोलारिटी 0.C. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेलं आहे. मग कॉन्सन्ट्रेशन, मग फॉर्म्युला काय आहे. OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन, OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू C इंटू अल्फा. आता या ठिकाणी अल्फा काय आहे, अल्फा हा 100% डिसोसिएट झाला आहे. जेव्हा एखादा कंपाऊंड 100% डिसोसिएट होतो तेव्हा अल्फाची व्हॅल्यू येते 1, कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1. OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू 0.1 इंटू 1. सो OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू 0.1 मोल्स पर लिटर. कन्फ्यूज होऊ नका. बघा परत एक वेळ सांगतो, या ठिकाणी जरी आपण अल्फा काढलेला असला तर हा फॉर्म्युला जनरेट झाला, आपल्यासाठी एक फॉर्म्युला तयार झाला. अल्फा कॅल्क्युलेट करण्यासाठी जर KB दिला असेल, C तर तुम्हाला ऑलरेडी हा C आहे, आपण याला C असं कन्सिडर केलं आहे, म्हणजे ही व्हॅल्यू या कॉन्सन्ट्रेशनच्या ठिकाणी येते. मग OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू C इंटू अल्फा. मग अल्फा म्हणजे काय, ज्याचं किती डिसोसिएशन झालं आहे. हा काय आहे, स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग बेस कसा होतो, 100% डिसोसिएट होतो, आणि 100% डिसोसिएट झाल्यानंतर 1 मायनस अल्फाची व्हॅल्यू काय ते 1. सो अल्फा इज इक्वल्स टू 1. मग कॉन्सन्ट्रेशन किती आलं 0.1. इवन याला आपण म्हणतो OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू 1 इंटू 10⁻⁻1 मोल्स पर लिटर. मग आता आपण POH कॅल्क्युलेट करू शकतो. हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे आन्सर सॉल्व करू शकता. डायरेक्ट शॉर्टकटसुद्धा आहेत, हे शॉर्टकट मारूनसुद्धा तुम्ही उड्या मारून हे आन्सर सॉल्व करू शकता. आता सध्या आपण स्टेप बाय स्टेप चाललेलो आहोत, बाय प्रॅक्टिसने तुम्ही याला उड्यासुद्धा मारता येतील. मग OH मायनस कॉन्सन्ट्रेशन आल्यानंतर आपण POH कॅल्क्युलेट करू शकतो. POH इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. सो POH इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन दिले
10⁻⁻1. त्याच्यानंतर POH इज इक्वल्स टू हा मायनस, हे ब्रॅकेट पॉवर काढून ठेवला -1 log टू द बेस 10 आणि हा बेस म्हणजे हा 10 आणि हा 10. log ऑफ 10 किती 1. POH इज इक्वल्स टू हा मायनस मायनस झाला +1 इंटू 1. सो POH इज इक्वल्स टू 1. मग आपल्याला आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत PH. फॉर्म्युला पुन्हा आपल्याला माहीत आहे PH प्लस POH इज इक्वल्स टू 14. POH काढलेला आहे आपल्याला आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत 14 मायनस POH. सो PH इज इक्वल्स टू 14 minus 1. So therefore pH of the base is always greater than 7. So that is the answer. So in this way we calculate the pH of the base. In this way we calculate the pH of the base. आणखीन एक क्वेश्चन दिलेला आहे, थोडंसं काळजीपूर्वक याचंही आपण ऑब्झर्वेशन करणार आहोत. क्वेश्चन नेक्स्ट आहे फाइंड द PH ऑफ. याच्यासाठी काही शॉर्टकट आपल्याला ठरवायचं आहे, थोडंसं प्रॅक्टिस घेऊयात आणि मग परत आपण शॉर्टकटला येऊयात. शॉर्टकटसुद्धा याच्यामध्ये आहे. इवन कधी कधी आता हे करेक्ट आहे कारण बेसचा पीएच हा ग्रेटर दॅन 7 असतो. 13 आहे म्हणजे आन्सर करेक्ट आहे. पण कधी कधी काय होतं की ते आन्सर लेस दॅन जर 7 येत असेल तर त्या आन्सरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा क्वेश्चन चुकीचा आहे असं म्हणून बरेचदा त्याला ड्रॉप करतात. तो क्वेश्चन चुकीचा नसतो, तो क्वेश्चन अगदी करेक्ट असतो. त्याच्या काही अडचणी आहेत, त्या अडचणीला सुद्धा आपण पाहणार आहोत. त्या अडचणी कशा सॉल्व करायच्या आहेत त्यासुद्धा आपण पाहणार आहोत. तर आणखीन एक क्वेश्चन, एक दोन क्वेश्चन आपण त्याची प्रॅक्टिस करून घेऊयात. फाइंड द PH ऑफ. क्वेश्चन नेक्स्ट, फाइंड द pH of 0.05 molar BaOH twice solution. आता याचा pH कॅल्क्युलेट करायचा आहे. हा कसा आहे डाय बेसिक ॲसिड आहे. पण इथं काय नॉर्मॅलिटी नाही दिली, मोलॅरिटी दिली आहे. ऑलरेडी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. मग आपण कसं कॅल्क्युलेट करणार, मग कसं ठरवणार. चला ठीक आहे, आपण याचा पहिला फॉर्म्युला तर रिप्रेझेंट करू. BaOH ट्वाइस इज अ डिसोसिएटेड. हा स्ट्रॉंग बेस आहे, 100% डिसोसिएट होतो. इथं आला Ba+2 प्लस ट्वाइस ऑफ OH मायनस आहे. इनिशियल आपण कॉन्सन्ट्रेशन पहिल्यांदा C कन्सिडर करू. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे C, या ठिकाणी आला 0, या ठिकाणी 0. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम C इंटू C अल्फा, याही ठिकाणी C अल्फा, याही ठिकाणी C अल्फा. तर एका OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशनचं, मग दुसऱ्या OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशनचं 2 इंटू C अल्फा, मग या ठिकाणी 2 इंटू C इंटू अल्फा. मग OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन बेसिकली हे जे आहे डायरेक्ट कॉन्सन्ट्रेशन दिले, OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. मग OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशनसाठी फॉर्म्युला OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू 2 इंटू C इंटू अल्फा. स्ट्रॉंग बेस आहे, आत्ताच काही मिनिटापूर्वी आपण बघितलेलं होतं. इफ द बेस इज स्ट्रॉंग सो डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट मीन्स अल्फा इज इक्वल्स टू 1. कॉन्सन्ट्रेशन किती दिलं आहे 0.2, 2 इंटू 0.05 इंटू 1. सो OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू, या ठिकाणी 5 दुनी 10 काय येईल पहा, 5 दुनी 10 म्हणजे 10.0 इंटू 10⁻⁻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 ⁻
पॉवर -2. अगोदर कुठं आलं असतं, या ठिकाणी 0.1 आला असता इंटू 10⁻⁻. एकच मिनिट, आपण थोडंसं होल्ड करूयात. बघा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 5 2 10, या ठिकाणी आला 10, 0.2 नंतर इथं आला 0,
0.01 इंटू काहीच नाही मोल्स पर 1 2 5 टू ज़ा 10 5 टू ज़ा 10 इथं आला 0.1 आलेलं आहे मोल्स पर लिटर. मग OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी हा डेसिमल पॉईंट आपण 2 ने शिफ्ट केला, म्हणजेच काय झाला 10 इंटू 10⁻⁻². कारण OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे 0.05. पहा 0.05 म्हणजे काय येईल, याचं कॉन्सन्ट्रेशन पहा 0.05 म्हणजेच काय येईल 5 इंटू 10⁻². मग 5 इंटू 2 काय येईल इथं 2 इंटू 5 इंटू 10⁻². 5 टू ज़ा 10 10 इंटू 10⁻². असंही तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, तसं काय अडचण नाही. ऑल क्लिअर, गॉट इट. चलो ओके. मग आता OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन मिळालेलं आहे. मग आपण POH कॅल्क्युलेट करू शकतो. POH इज इक्वल्स टू -log⁡10 OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. सो POH इज इक्वल्स टू -log⁡10 OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन किती आहे 10 इंटू 10⁻10 किती आहे, what is that 10 इंटू 10⁻, म्हणजेच इनडायरेक्टली आपण इथं काय म्हणू शकतो 10⁻⁻1. मग इथं आला 10⁻⁻1. 10 म्हणजे 10चा पॉवर +1 -1 फक्त OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन -1. या ठिकाणी POH इज इक्वल्स टू मायनस, इथं आला -1 log⁻10 then POH is equals to minus +1 into 1. So POH is equals to 1 म्हणजे +1 आला. मग आपण कॅल्क्युलेट करणार PH plus POH is equals to 14. So PH is equals to 14 minus POH. POH 1 कॅल्क्युलेट केलेला आहे. PH is equals to 14 minus 1 and then PH is equals to 13. That is a answer for that question. पण थोडंसं काळजीपूर्वक आणखीन काही कन्सेप्ट, कधी प्रश्न असे पण विचारले जाऊ शकतात. आता इथं ठीक आहे POH कॅल्क्युलेट केला आणि मग PH कधी एक क्वेश्चन थोडासा ट्विस्टेड आहे. ट्विस्टेड क्वेश्चन पहा, हे सॉल्व करून झालं असेल तर एक छोटासा कहाणी में थोड़ा सा ट्विस्ट है ऐसा एक क्वेश्चन आहे आणि आपण त्याला इझिली सॉल्व करतो, एकदम इझिली. एवढं सोपं आहे का, अशा पद्धतीने आपण सॉल्व करतो पण ते आन्सर नेमकं चुकलेलं असतं. तर ते कसं पहा, कहाणी मी थोडासा ट्विस्ट. सो क्वेश्चन इज कॅल्क्युलेट द pH ऑफ pH of 10⁻⁻8 molar NaOH solution. pH दिला आहे ऑलरेडी 10 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दिले OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. जर तुम्ही शॉर्टकटमध्ये गेलात, थोडंसं शॉर्टकटमध्ये, आता तुम्हाला आणखीन बाय प्रॅक्टिसने होईल. OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे या ठिकाणी POH येईल किती 8, तर PH येईल किती PH येईल 6, तर दॅट इज अ रॉंग. आता कसं आहे ते पण सॉल्व करून देतो मी, तसं काय टेन्शन नका. ॲज पर माय ऑब्झर्वेशन POH 8 येईल आणि PH 6 येईल, बट दॅट इज आन्सर इज रॉंग. पण ते पण आपण रॉंग कसं आहे ते कॅल्क्युलेट करूया. पहा, OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे NaOH हा 100% डिसोसिएट होतो. Na प्लस OH मायनस आयन, या ठिकाणी C इथं आला 0, या ठिकाणी 0, इथं C मायनस C अल्फा, या ठिकाणी आला C अल्फा आणि या ठिकाणी पण C अल्फा. OH minus ion concentration is equals to C into alpha. Alpha is always 1 because it is 100% dissociated. So what is the concentration? 10⁻⁻8.
what is concentration? 10 raised to power minus 8. OH minus ion concentration is equal to moles per liter. So POH is equal to minus log to the base 10 OH minus ion concentration. So therefore POH is equal to minus log to the base 10 power आहे 10 raised to power minus 8. So POH is equal to minus is here minus 8 log to the base 10. So POH is equal to minus, it is minus 8 log up to the base 10 1, and then POH is equals to 8, and then pH is equals to 14 minus POH, and then pH is equals to 14 minus 8, and then pH is equals to 6, but it is wrong. कारण pH हा बेसिक pH आहे. बेसिक pH हा कधीही काय येणार नाही, लेस दॅन 7 येणारच नाही. मग काय करता येईल? मग हे जर उत्तर चुकीचं आहे, जर समजा तुम्हाला ऑप्शन असे आले व्हॉट इज द pH ऑफ, तर याच्यावरनं तुम्हाला आयडिया यायला पाहिजे की इट इज समथिंग रॉंग. कारण जेव्हा बेस आहे वी कन्फर्म इट, तुम्ही लक्षात ठेवा बेस म्हटला की त्याचा pH ग्रेटर दॅन 7च आला पाहिजे, आणि या कन्सेप्टवरून जर pH ग्रेटर दॅन 7 येत नसेल तर दॅट आन्सर इज टोटली रॉंग. मग हाऊ टू कॅल्क्युलेट? मग जेव्हा 100% डिसोसिएट झालेलं आहे त्यावेळेस NaOH मध्ये असणारे OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन 10 raised to power minus 8, आणि जेव्हा हा डिसोसिएट करण्यासाठी किंवा हा डिझॉल्व करण्यासाठी जो वॉटर मॉलिक्यूल ॲड केलेला आहे त्या वॉटर मॉलिक्यूलमध्ये सुद्धा OH मायनस आयन असतील, त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं -7. गॉट इट? म्हणजे ज्या सोल्युशनचं तुम्ही ऑब्झर्वेशन करता आहात, ज्या सोल्युशनचं तुम्ही ऑब्झर्वेशन करणार आहात त्या सोल्युशनचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी जेव्हा तुम्ही बेसमध्ये त्या बेसमध्ये काय ॲड केलेलं आहे, वॉटर ॲड केलं आहे डिझॉल्व करण्यासाठी, आयनाइज करण्यासाठी, तर OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी दिलेलं आहे, तर हे आन्सर चुकीचं येते. मग आपल्याला या पद्धतीने जावं लागेल. मग या दोघांचं टोटल OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन किती येतं, तर टोटल OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू या दोघांची ॲडिशन करावं लागेल. 10 raised to power minus 8 plus 10 raised to power minus 7. या दोघांची आपण ॲडिशन करावी लागेल. ॲडिशन करायचं असेल तर याचा पावर जर एकाने कमी करायचा असेल तर याला 10 ने मल्टिप्लाय आणि 10 ने डिवाइड करावं लागेल. बघा ना, 10 raised to power minus 8 into 10 raised to power 1 डिवायडेड बाय 10. तर मग इथं काय आन्सर येईल बघा, काळजीपूर्वक पहा, म्हणजे पॉवर कन्व्हर्शन शिकवतो आहे. 10चा पावर -8 आहे, 10चा पावर 1 आहे, म्हणजे इथं काय 10चा पावर -7 डिवायडेड बाय 10. 10 वरती आला म्हणजेच काय झालं, 10चा पावर -8 आला. मग इथं काय करू आपण, 1 डिवायडेड बाय 10 इंटू 10 raised to power -7, म्हणजे इथं काय येईल 0.1 इंटू 10 raised to power -7. म्हणजे याला आपण अशा प्रकारे कन्वर्ट केलेलं आहे, 0.1 इंटू 10 raised to power -7. चला आता या ठिकाणी हा कन्सेप्ट मी डायरेक्टली लिहितो, तुम्हाला समजावं यासाठी थोडंसं कन्वर्शन दिलेलं होतं. 0.1 इंटू 10 raised to power -7. सो हिअर इज 0.1 इंटू 10 raised to power -7 प्लस 10 raised to power -7. याचा कोएफिशियंट किती, 1, याचा 0.1. मग या टोटल OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन, OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन टोटल इज इक्वल्स टू 0.1 प्लस 1 इंटू 10 raised to power -7. म्हणजे टोटल OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन किती आलं, 1.1 इंटू 10 raised to power -7. गॉट इट? आता इथपर्यंत. मग आता आपण POH कॅल्क्युलेट करू. POH कॅल्क्युलेट करण्यासाठी POHचं फॉर्म्युला POH, कारण OH मायनसवरनं काय कॅल्क्युलेट करू शकतो, POH इज इक्वल्स टू निगेटिव्ह OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये, मोल्स पर लिटर,
negative log to the base 10 OH minus ion concentration. So POH is equals to minus log to the base 10 OH minus ion concentration 1.1 into 10 raised power minus 7. त्याच्यानंतर POH इज इक्वल्स टू मायनस जशाच तसा लॉगने आतमध्ये मल्टिप्लाय केलं लॉग टू द बेस 10 1.1 प्लस लॉग टू द बेस 10 10 रेस पॉवर मायनस 7. त्याचबरोबर POH इज इक्वल्स टू हा मायनस जशाच तसा याचा लॉग घेतला 0.0413 प्लस 10चा पॉवर काढून ठेवला खाली आणि लॉग टू द बेस 10 आणि मग 10 आला. परत 2 वेळेस 10 या ठिकाणी येतो. मग आता व्हॅल्यू याच्या POH इज इक्वल्स टू मायनस जशाच तसा 0.0413 प्लस या ठिकाणी -7 इंटू 1. चला इथंपर्यंत पोचले का? हे रॉंग आहे. आता याचं काही गरज नाही. हे कसं चुकीचं झालं याच्याबद्दल चर्चा आपण केलेली आहे. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. उशिराची वेळ आहे तरीसुद्धा आता काय सांगता त्याला काय अडचण नाही. इट इज नॅचरल थिंग्स असं म्हणायला काय हरकत नाही. मग POH इज इक्वल्स टू मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर -0.0. Sorry for that one. So next concept we have take the next video. Sorry for the because it is a electricity convenience. Sorry. Thanks a lot.